मिरज पंढरपूर रस्त्यावर तासगाव फाट्याजवळ कंटेनर आणि दुचाकीच्या भीषण अपघातात कोल्हापूर येथील 18 वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले. गुरुवारी 14 मे रोजी रात्री 10:30च्या सुमारास हा हृदयद्रावक अपघात घडला. सोलापूर येथे नीट परीक्षा देऊन परतत असताना काळाने त्यांना गाठले. मृत युवक हरिप्रसाद हा इंजिनियर होण्याचे स्वप्न पाहत होता. नुकतेच त्याने सीईटी परीक्षा दिली होती आणि यशाची खात्रीही कुटुंबाला होती. परीक्षेनंतर वडील संताजी यांच्यासोबत अक्कलकोट येथे जाऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेत त्यानं समाधानानं परतीचा प्रवास सुरू केला. मात्र मिरजजवळ तासगाव फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला कंटेनरची जोरदार धडक बसली आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. या भीषण अपघातात हरिप्रसाद याचा जागीच मृत्यू झाला, तर वडील संताजी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. हरिप्रसादचे वडील संताजी हे पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत आहेत. वडील आणि मुलामध्ये अतूट भावनिक नाते होते. दोघेही दर रविवारी श्री क्षेत्र ज्योतिबा येथे पायी जाऊन दर्शन घेत असत. मुलाच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी झटणाऱ्या वडिलांसमोरच मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या दुर्घटनेमुळे कोल्हापूरसह मिरज परिसरात शोककळा पसरली आहे.